त्याचबरोबर शिवाजी कराळे, सचिनजी शिंदे, त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार या मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सामन्याला सुरुवात होते. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्पर्धा जाणता राजा कासगाव यांच्या वतीने आज मात्र फायनलचा दिवस या स्पर्धेचा आणि क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. देवांश इलेव्हन चिंचपाडा विपक्ष शिवशक्ती कडाव या दोन संघामध्ये फाईट असेल. तर टॉस जिंकलाय कडाव संघाने, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज मात्र बऱ्याच संघाने योग्य जेव्हा टॉस जिंकला तेव्हा मात्र त्या संघाने स्वतः फलंदाजी स्वीकारली आहे या मैदानावरती. आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा. रायगढ़ बुलंद आवाज योगेश मडवी है ना. तो बहुत बहुत शुक्रिया जगदीश पाटिल. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करते हैं. शाम का वक्त हो चुका है, दर्शक काफी संख्या में मैदान के ऊपर जुड़ चुके हैं. सभी दर्शकों का फिर एक बार इस प्रतियोगिता के माध्यम से हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. हमारे मित्र संदीप निरगुड़ा भी पहुंच चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. एक बहुत बड़ी टूर्नामेंट बिल्कुल चलता हुआ मुकाबला, आखिरी मुकाबला, आज के दिन का आखिरी मुकाबला. जीतने वाली टीम एक आध ट्रॉफी के हकदार होगी. यानी कि अब इस मैदान के ऊपर मुकाबला होगा डू और डाई का, करो या मरो की स्थिति दोनों टीम के लिए. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहली गेंद, शानदार गेंद फेंकी थी बिल्कुल यहाँ पर ब्लॉक हॉल में गेंद फेंकी. डॉट बॉल की समाप्ति. आज इस प्रतियोगिता का अंतिम डे, यानी कि आज सुपर संडे, सुपर मुकाबले दर्शकों को देखने को मिलेंगे. बिल्कुल इस विभाग में जब भी प्रतियोगिता होती है तो दर्शक काफी संख्या में होते हैं. जो लाडले दर्शक यहां पर पहुंच चुके हैं. अच्छी गेंद, फिर एक बार यॉर्कर गेंद पॉइंट के ऊपर गेंद को रोका. एक रन नहीं रोक पाए. एक रन के साथ खाता खोला बल्लेबाजों ने और टीम का खाता भी खोला एक रन के साथ. मुकाबला 4 ओवर का 2 बड़े टीमों के बीच में चलता हुआ यह शानदार मुकाबला. एक तरफ जहाबाज है तो दूसरी तरफ जिगरबाज है. जहाबाज बनाम जिगरबाज के बीच चलता हुआ कश्मकश भरा मुकाबला मैदान के ऊपर. डू और डाई, करो या मरो की स्थिति मैदान के ऊपर. यानी कि मुकाबला जीतेंगे तो एक ट्रॉफी के हकदार, हारेंगे तो घर लौटना होगा. और वो मुकाबला मैदान के ऊपर. दोनों कप्तान की तिरछी नजरें हमारे ट्रॉफी के ऊपर है. जो खूबसूरत ट्रॉफी आप देख रहे हैं हमारे मंच के सामने, बिल्कुल चमचमाती हुई ट्रॉफी. दोनों कप्तान की नजरें जरूर लगी है, मगर एक कप्तान इस ट्रॉफी को उठाएगा, एक कप्तान खाली हाथ घर लौटेगा. मुकाबला चिंचपाड़ा बनाम कड़ाव के बीच मुकाबला. यह अच्छी गेंद थी बिल्कुल यहाँ पर खराब फील्डिंग देखने को मिली. जहां एक रन था वहां 2 रन. यानी कि क्रिकेट में दोस्तों एक एक रन की कीमत क्या होती है. कई ऐसे टीम हैं जो 1 रन से मुकाबला हारते हैं. उन टीमों से पूछो कि 1 रन की कीमत क्या होती है. टीम का टोटल पहुंचा इस समय 3 के ऊपर. पहला ओवर प्रगति पर है. गेंदबाजों की बात करेंगे तो हरीश जो गेंदबाजी कर रहा है. पहला पावर प्ले के ओवर की बात करेंगे तो 2 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर आपको देखने को मिलेंगे. एक खिलाड़ी आप देख रहे हैं लॉन्ग ऑफ के ऊपर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर. ये 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर. शॉर्ट गेंद, शॉर्ट एंड पुल, सक्सेसफुल पावर पुल. बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर फेंक दिया गेंद को. 6 रन. बाजी हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में. हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में. छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. टीम की टोटल की बात करेंगे तो यहां पर पहुंच चुकी है छक्के के साथ 9 के ऊपर. पहला पावर प्ले ओवर है. काफी अच्छा मुकाबला. दोनों टीमें जीत का सपना लेकर मैदान के ऊपर उतरी है. सामने की तरफ के लाल लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को उठाए फेंके पर्याप्त समय था बल्लेबाज के पास 1 रन लेने का और 1 रन का इजाफा. ओवर की हुई समाप्ति. पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल पहुंच चुका बगैर विकेट के नुकसान पर 10 रन. थैंक यू डीजे. वेणु वाजे गोवर्धनु गाजे
कवनाचा माय वाजे वाजे, कवनाचा माय वाजे. मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की ज्यांनी हा खेळ सुरू केलेला आहे असे भगवान श्रीकृष्ण, त्यांना वंदन करूया. थँक्यू. क्या बात है. आज मीठी आवाज आपकी तरफ जो नजराना पेश किया था, बिल्कुल भानुदास टेम्बे. क्या बात है. सदर मैदान के वो दोस्तों रन बने हैं यहाँ पर. पहला ओवर समाप्त होने के बाद 10 रन. ये अच्छी गेंद, बैट का अंदरूनी हिस्सा लगा, बिल्कुल यहाँ पर कट किया गेंद को. गेंद गई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. शानदार चौका. आमचे सहकारी अशोकजी भोपी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचावर याचे. तो 24 के साथ टीम का टोटल पहुंचा 14 के ऊपर. एक शानदार मुकाबला. मैंने कहा था कि दो बड़ी टीमों के बीच ये चलता हुआ घमासान युद्ध. एक तरफ कड़ाव टीम है तो दूसरी तरफ पनवेल विभाग से आई हुई टीम यानी कि चिंचपाड़ा टीम. व्हाइट का इशारा. टीम का टोटल आगे बढ़ता 15 के ऊपर. दोनों टीम तगड़ी टीम है, दोनों टीम ताकतवर है, क्योंकि एक तरफ चिंचपाड़ा टीम काफी दूर से आई है तो दूसरी तरफ इस मैदान के ऊपर अच्छा क्रिकेट पिछली महीना में दिखाता वो टीम मैदान के ऊपर है. फिर एक बार स्क्वायर कट किया, शानदार स्ट्रोक, बीट किया पॉइंट को और बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. और एक खूबसूरत जवाब बल्लेबाज कौशल के बल्ले से. तो इस ओवर के साथ टीम का टोटल आगे बढ़ता तेजी के साथ 4 रन का इजाफा हुआ और 19 के ऊपर टीम का टोटल पहुंचा. जीत का सपना दोनों टीम के समर्थकों ने रखा है. इस ट्रॉफी को उठाने का सपना दोनों कप्तान ने रखा है, मगर इस मैदान के ऊपर जी जान मेहनत करनी होगी. बिल्कुल इस मैदान के ऊपर आपको हार्डवर्क करना होगा. यू क्रिएट हार्डवर्क गॉट सक्सेस. आपको मुकाबला जीतना है तो हर बार आपको हार्डवर्क करना होगा. इस समय टीम की टोटल की बात करेंगे तो पहला ओवर समाप्त होने के बाद ये दूसरा ओवर. फिर एक बार हल्के हाथों से टैप किया, शॉर्ट कवर पॉइंट के ऊपर गेंद को रोका, बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद को रोका. तब तक यहां पर पर्याप्त समय था 2 रन चुराने का. जहां 1 रन था वहां 2 रन, यानी कि थोड़ी सी खराब फील्ड देखने को मिल रही है, मिसफील्ड देखने को मिल रही है चिंचपाड़ा टीम की ओर से, जो अब तक 2 मुकाबले में शानदार प्रदर्शन दिखा पाई है. वही टीम थोड़ी सी इस मैदान के ऊपर इस मुकाबले में खराब फील्ड दिखाती हुई टीम का टोटल पहुंचा 21 के ऊपर. बिल्कुल चिंचपाड़ा टीम एक ताकतवर टीम है, उनके सामने यदि खेलना है, आपको जीतना है तो आपको 4 ओवर में 50-55 रनों का टारगेट रखना होगा. ये गेंद हवा में, नजदीकी खिलाड़ी नहीं है, जब तक गेंद को रोके तब तक मौका था 1 रन का और फिर एक बार 1 रन का इजाफा हुआ. धीरे धीरे टीम का टोटल बढ़ता हुआ 22 के ऊपर. इक्का दुक्का के साथ खड़ावती मैदान के ऊपर आगे बढ़ती हुई बड़े स्कोर की तरफ, यानी कि टीम का टोटल पहुंचा इस समय 22 रन बगैर विकेट के नुकसान पर. पहले विकेट के लिए पार्टनरशिप बहुत महत्वपूर्ण है. यदि आपको बड़ा टोटल बनाना है तो आपको पहले विकेट के लिए पार्टनरशिप बनानी होती है. वो पार्टनरशिप बनी है. ये देखिए शानदार स्ट्रोक, कमाल की स्ट्रोक और आईवा कैच. दर्शकों ने जरूर पकड़ा. स्क्वायर ऑफ द विकेट गेंद को खेला सीधे 6 रन के लिए. हमारे जांबुली गांव के प्रसाद फाडिल जो ऑनलाइन मुकाबले को देख रहे हैं, उनकी तरफ से इस आयोजन कमेटी को शुभकामनाएं. थैंक यू सो मच प्रसाद जी, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. और आईबाज कैश भी पकड़ा दर्शकों ने, 200 रुपए का इनाम भी मिला. आज सुपर संडे यानी कि उनका संडे और स्पेशल बनने वाला है. बिल्कुल 3-4 दोस्त जमा हो चुके तुरंत, क्योंकि दोस्तों की खासियत होती है जब भी उनके पास पैसा होता है तो 5-6 दोस्त इकट्ठा होते हैं. अब पहुंचे उनके पास, बोल रहे हैं कि अब शाम को हम चाइनीज खाएंगे. बातचीत तो हुई है उनकी, क्योंकि यहां से तुरंत उनके पास गए. ये दोस्ती होती है. दोस्ती इसलिए कहा जाता है दोस्तों, क्योंकि दोस्तों को तो ओवर की समाप्ति हुई. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल पहुंचा 28 के ऊपर. ये हो थोड़ा सा महंगा रहा. दीपेश जिन्होंने गेंदबाजी की थी 18 रन इस ओवर में और टीम का टोटल पहुंचा 28 रन बगैर विकेट के नुकसान पर. 14.00 की औसत
बरकरार रखी और इस समय हम बात करेंगे तो 28 रन बन चुके हैं। 4 ओवर का मुकाबला और मैंने पहले भी कहा था कि 50-55 रन का टारगेट यदि होता है तो मुकाबला बेहतरीन देखने को मिलेगा, क्योंकि एक तरफ छिंदवाड़ा टीम की ताकत उनकी बल्लेबाजी है तो उनके सामने लक्ष्य भी तगड़ा रखना होगा और इस समय वही कार्य मैदान के ऊपर जारी है। 28 रन की पार्टनरशिप, फील्डिंग में परिवर्तन करते हुए, सजावट करते हुए, क्योंकि 5 खिलाड़ी आप बाउंड्री लाइन के ऊपर देख रहे हैं, एक खिलाड़ी आप एक्स्ट्रा कवर में देखेंगे, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑन, मिड विकेट। यह अच्छी गेंद थी, गेंद गई पॉइंट के रीजन में, गेंद को रोका, एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम का टोटल बतावा 29 के ऊपर। फील्ड की सजावट आप देख सकते हैं, 30 गज घेरे के अंदर एक गेंदबाज, विकेट कीपर, उसके साथ पॉइंट और शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट लेग। ये खिलाड़ी आप 30 गज घेरे के अंदर देख सकते हैं। जो ओवर नंबर 3 मैदान के ऊपर जारी है। अच्छी गेंद, याका गेंद, बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। इस ओवर में कमबैक करने की कोशिश है, क्योंकि 2 ओवर में 28 रन आने के बाद किरण जो गेंदबाजी करे मैदान के ऊपर, उनकी तरफ से अच्छी गेंदबाजी जरूर देखने को मिली, क्योंकि 2 गेंदों में केवल 1 ही रन अब तक उन्होंने खर्च किया। यह अच्छी गेंद थी, गेंद को फड़ा और फेंक दिया स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत छक्का। मुंबई आपली आहे, आपली आणि एक छक्का था और इस छक्के के साथ टीम का टोटल पहुंचा 35 के ऊपर। धीरे धीरे एक बड़े टोटल की तरफ बढ़ रही है। बिल्कुल कड़ाव टीम की बल्लेबाजों की प्रशंसा करनी होगी। क्लिंग बॉल, याका गेंद थी और यहां से विकेट गिरता हुआ, यू मिस, आई डेफिनेटली हिट और पहला विकेट का बदंग, पहला विकेट गिरा 35 के ऊपर, यानी कि 35 रन की नायाब पार्टनरशिप टूटी मैदान के ऊपर। पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला। तो थैंक यू सो मच। चलते फिर एक बार मैदान के ऊपर विकेट नंबर 1, यानी कि जिस विकेट की तलाश थी और 35 रन की साझेदारी बनने के बाद यहां पर विकेट गिरा, यानी कि मजबूती पाई मैदान के ऊपर। 3रा ओवर जारी है, एक विकेट के नुकसान पर 35 रन बने, यानी कि इस समय हम देख सकते हैं 50-55 रनों का टारगेट जरूर बना सकती है। विकेट गिरा, बल्लेबाज कल्पेश जिन्होंने 2 छक्के दागे थे और अपनी टीम के लिए 13 रन का योगदान दिया। नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर, अभी पिछले मैच के हीरो। अच्छी गेंद, उतनी अच्छी स्ट्रोक देखने को मिली एक्स्ट्रा कवर की तरफ, खिलाड़ी मौजूद, 1 रन पूरा, दूसरे रन की कोशिश और ये देखिए दूसरा रन भी पूरा किया, ना सोचा ना देखा, डायरेक्ट हिट करने की कोशिश की। कई तो नो स्ट्राइक एंड पे और गेंद लगाते तो करीबी मामला बन सकता था, मगर देखा नहीं था गेंदबाज ने और यहां से 2 रन बने और 2 रन के साथ टीम का टोटल 37, लॉस ऑफ 1 विकेट। काफी संख्या में दर्शक आप देख सकते हैं, मैदान के चारों बाजू में दर्शक ही दर्शक दिखाई दे रहे हैं। ये अच्छी गेंद हवा में एक्स्ट्रा कवर की तरफ और कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस कहा जाता है, पकड़ो कैच और जीतो क्रिकेट का मैच, ये क्रिकेट का समीकरण है। और कैच छोड़ा वहां पर बल्लेबाज हरीश, अभी बिल्कुल जिनका कैच छोड़ा हरीश ने, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पर 38 रन बने। सर, 5 या मैदानामध्ये कटआउट आहेत। सन्माननीय बाळाशेठ कांबरे, किरण शेठ राऊत आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई राऊत यांचे जे कटआउट आहेत, त्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजाने डायरेक्ट चेंडू हिट केला बॅटमधून तर त्याच्यासाठी ओनली 4 ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक। धन्यवाद। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका और बिल्कुल यहाँ पर टीम का टोटल पहुंचा 38, लॉस ऑफ 1 विकेट। और 4 ओवर का ये मुकाबला आप देख सकते हैं मैदान के ऊपर। दोनों टीमों की बात करेंगे तो ये मुकाबला जीतने की उतनी क्षमता दोनों टीमों में है, यानी कि ये मुकाबला
इस मैदान के ऊपर चलता हुआ डू और डाई, करो या मरो की स्थिति। जीतेंगे तो ट्रॉफी के हकदार, हारेंगे तो खाली हाथ घर लौटना पड़ेगा। तो फिर की रचना करते हुए फिर एक बार मगर यहां पर चिंचपाड़ा टीम आप ज्यादा बगजा न करें, क्योंकि इसके बाद और 3 मुकाबले, सेमीफाइनल, उसके बाद मेगा फाइनल, यानी कि उसके बाद 2 मुकाबले, ये मुकाबला पकड़ के 3 मुकाबले है। तो इस बात के ऊपर गौर करें, जो कि यहां पर 4:05 हो चुकी है। ये अच्छी गेंद पड़ने के बाद अंपायर का डिसीजन वाइड, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर डिसीजन वाइड। टीम का टोटल पहुंचता हुआ 39 के ऊपर, यानी कि 13.00 की औसत अब बरकरार है। जीत बिल्कुल यहां पर जीतना चाहते तो एक बड़ा लक्ष्य पाना होगा। ये गेंद फिर एक बार लाइन से बढ़ के लगातार, ये दूसरा वाइड, यानी कि अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। और ऐसे समय में मेन मुकाबले में आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होता है, क्योंकि ये मुकाबला आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है, बेहद महत्वपूर्ण है। और ऐसे मुकाबले में ये अच्छी गेंद बिल्कुल यहां पर विकेटों के पीछे, ये देखिए चालाकी कितनी बड़ी थी, लग रहा था बल्लेबाज को ये गेंद गई, मगर इस समय डॉट बॉल की समाप्ति। तो टीम का टोटल 41 रन, 1 विकेट, 40 रन, सॉरी 40 रन बन चुका है। ये अच्छी गेंद, फिर एक बार गेंद को खेला, कारपेट ड्राइव गेंद चाहती हुई डीप मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं है। ओवर अच्छा रहा, बिल्कुल जो डेट ओवर कहा जाता है, अंतिम ओवर डेट ओवर होता है। और इस समय जो गेंदबाजी हो रही, गेंदबाज सतीश द्वारा अच्छी गेंदबाजी, 2 गेंदें फेंकी इस गेंदबाज ने और केवल 3 रन खर्च किए। तो टीम का टोटल पहुंच चुका है इस समय। ये शानदार गेंद, शॉर्ट गेंद थी, शॉर्ट एंड पुल, पावरफुल, फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, 6 रन। यहां पर बेस बॉलर के लिए कई किताब है, यानी कि बेस बॉलर टूर्नामेंट में हमारे सम्मानीय मयूर सेठ पिसेकर, जिनकी तरफ से 5000 का इनाम भी है। और ये देखिए लगातार और एक शानदार छक्का, बिल्कुल अच्छे विकेट कीपर। और ऐसे विकेट कीपर होते तो हमें एक जरूर याद आते हमारे इंडियन टीम के विकेट कीपर MS धोनी, जो पूरे विश्व के महान विकेट कीपर है। और बिल्कुल यहां पर याद आती हुई MS धोनी, दुनिया के सबसे नंबर 1 विकेट कीपर।
आखिरी गेंद, ये देखिए गेंद खेला सामने की तरफ, खिलाड़ी नजदीक नहीं है। एक रन जरूर पूरा किया, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे हुए, तीसरे की कोशिश नहीं है। टीम का टोटल पहुंचा 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 56, अब तक 56 यानी कि 57 रनों का बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर होगा। थँक यू डीजे। तर मंचावरती आम्ही सन्मान करणार आहोत। बरेचसे मान्यवर या ठिकाणी आल्यात। प्रथम सन्मान केला जाईल ते उद्योजक सन्माननीय गणेश शेठ पाटील यांचा मंचावरती या ठिकाणी सन्मान केला जाईल। समाजसेवक तर त्यांचा शुभ सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल। मी बाळाशेठ कांबरे यांना विनंती करेन या। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक बाळाशेठ कांबरे यांचे शुभ हस्ते, त्याचबरोबर बेलवलीचे शाखा प्रमुख शिवाजी कराळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या आपण। त्याचबरोबर सचिन शिंदे आपल्याला सुद्धा सन्मानित या मंचावरती करण्यात येईल। शिवाजी कराळे आणि सचिन शिंदे शाखा प्रमुख, त्याचबरोबर माजी सरपंच मंगळ पारधी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने। तर त्यांनी मान स्वीकारा बा। त्याचबरोबर आमचे कासगावचे दिलीप लहाणे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। आणि त्याच्यानंतर महेंद्र मानिवडे यांना सुद्धा आम्ही मंचावरती सन्मानित करणार आहोत। च्या मान्यवरांची नावं घेतो, त्यांनी याचे सुमित राऊत आहेत कासगावचे, आणि आमचे कासगावचे प्रकाश डायरे। जाऊया बापू या। तर याच दरम्यान आमचे या वांगणी विभागाचे एक आणि जय हनुमान ढवलेपाड्या संघाचे रिवजचे बादशाह महेश केवणे यांच्या ठिकाणी आगमन झालं। त्यांना विनंती आहे मंचावरती या। खेळाचं पहिले सत्र संपलंय, दुसऱ्या सत्रामध्ये जातोय आपण, जाणार आहोत या दुसऱ्या सत्रामध्ये। यस योगेश। तो निश्चित तौर पर छठे मैदान के ऊपर दोस्तों 57 रनों का लक्ष्य। यदि यहाँ पर 30 से ज्यादा रन बनाते हैं बल्लेबाज रोशन पाटिल, तो यहाँ पर राज कीनी जिनकी तरफ से 2000 का इनाम है। मुकाबला बेहतरीन होगा दोस्तों, कहीं मत जाना, क्योंकि यह मुकाबला ताकतवर अंतिम गेंद तक चलने वाला है मुकाबला। कहीं मत जाना। आते कमेंटर बॉक्स में फिर एक बार परिवर्तन राहुल भोर के पास। थँक्यू सो मच योगेश। 57चं टार्गेट या मॅचमध्ये, हा सामना जिंकण्यासाठी। आणि या स्पर्धेचा नियम देखील असा आहे की तुम्हाला मात्र चेसिंग कंपल्सरी करावी लागेल। खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त तिथे मात्र खेळाडूच असतील, प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये। या दरम्यान इथनं अपील तर होत आहे रनरच्या माध्यमातून, बिग विकेट। अर्जुन परदेशीला मात्र इथनं मैदान सोडावं लागेल सुका मैदानाच्या आतमध्ये। ज्या अर्जुनकडनं अपेक्षा खूप होते या मोठ्या मॅच मध्ये, तो अर्जुन मात्र इथनं परत विकेटचं पतन, बॅट्समन आउट। चला खेळाडू कक्षामध्ये कोणी थांबायचं नाहीये, नम्रतेची विनंती आहे। अप्रतिम नक्कीच आपल्याला मात्र या दरम्यान खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। चांगली स्पर्धा आहे आणि शिवशक्ती गडाव संघ देखील याच विभागातील एक नामवंत दर्जेदार असा संघ आहे। चांगले खेळाडू मात्र आपण सातत्याने या टीमच्या माध्यमातून त्यांचा आपण खेळ बघितला आहे आणि एक चांगला क्रिकेट आपल्याला नक्कीच इथनं पाहायला मिळेल। 57चं टार्गेट आहे, पहिल्याच बॉलवरती एक मोठा विकेट सांघिक यश, मात्र इथनं अर्जुन परदेशी बाद झालाय। बघूया कशा प्रकारे कमबॅक करेल म्हणजे इथनं देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाडा। ओव्हर द विकेट पहिले षटक आहे। या दरम्यान गोलंदाज कौस्तुभच्या माध्यमातून कौशल फेकतो आपल्या टीमसाठी। हा महत्वाचा पहिला षटक, मांडाटी पॉवर प्ले।
ओव्हर द विकेटने फटका तर आता चांगला उडवलाय. धावा देखील चांगल्याच मिळतील. फ्लॅटेड फटका जरी अर्जुन परदेशी बाद झाला असेल तरी देखील मी आहे मैदानाच्या आतमध्ये सांगून देतोय. बिग षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 7 धावा 6 धावा. यावेळेस अजून एक सपकार नक्कीच इथनं लगावली आहे. सपकार आणि इथनं यावेळेस सप्राक लगवत असताना कदाचित धोका देत पत्कारलं होतं. मात्र चांगला प्रयत्न तिथे दरम्यान अबीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न झाला. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमापार. चौकार. अप्रतिम असं मात्र प्रयत्न क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार अशी स्पर्धा आणि चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. ओव्हर द विकेट गतीमध्ये मिशर ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनच्या माध्यमातून चेंडू जाईल सरळ सीमापार. चौकार. आणि इथनं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला. चांगल्या प्रकारची बॅटिंग. आउटसाइड एज आहे. वेगवान चेंडू. ही मॅच आपल्याला शेवटपर्यंत खूप चांगली पाहायला मिळेल. कारण का जेव्हा जेव्हा दोन चांगले संघ आमने सामने उतरत आहेत तेव्हा तेव्हा आजवर चांगलंच क्रिकेट झालं आहे. आणि हा सामना मात्र प्रेक्षकांना पर्वणी देऊन जाईल. या सामन्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. ओव्हर द विकेट ना रिदम मध्ये प्रॉब्लेम. डेड बॉलचा इशारा. संघाचे एकूण धावसंख्या आमचे योगेश जे देखील येतात. योगेश या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एकूण 14 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्यासाठी टार्गेट आहे 57 धावा. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. डू अँड डाय. ही मॅच व्हेरी इम्पॉर्टंट. जो संघ जिंकेल तो मात्र पुढे येईल आजच्या दिवसामधून. यावेळीचा फटक्या मात्र चांगले केलेत. मात्र मिस टायमिंग आहे. खेळाडू तिथे आहेत अभि. तिथे चूक होणार नाही. परतावा लागेल इथनं. या दरम्यान बॅट्समन रोशनला ज्या रोशनच्या माध्यमातून अपेक्षा खूप मोठ्या होत्या तो मात्र इथनं परत खेळाडू कक्षाच्या दिशेनं फलंदाज बाद. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आपण ऐकतोय. आणि इथं चांगला सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. क्षणाला मात्र हा सामना तुम्हाला प्रत्येकी वेळेस वेगळा पाहायला मिळेल. दोन्हीही संघ एक ताकदीचे आहेत आणि दोघांकडे मात्र चांगल्या प्रकारचे खेळाडू देखील आहेत. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती दरम्यान 14 धावा आहेत. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आहे. गोलंदाज इथं येत आहेत. दरम्यान मनीष मात्र बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आलेत. दरम्यान नवीन सतीश आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि दीपेश आहे या दरम्यान वनडाऊनसाठी हा खेळाडू. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. याच्यामध्ये मात्र शंका नाहीये. सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होतोय त्यासाठी हा सामना. लेफ्ट आर्म गोलंदाज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथनं यावेळेस चेंडू जातोय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं. आउटफील्ड मध्ये चेंडूची मात्र फील्ड होईल. दरम्यानची मात्र इथनं एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 ने पुढे 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण नक्कीच एन्जॉय करतोय.
एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल सज्जेत गोलंदाज, आउटसाइड एज आहे, आता मात्र चूक होणार नाही, परतावा लागेल बॅट्समनला. चांगलं क्रिकेट आपल्याला इथनं पाहायला मिळतो. क्षणाक्षणाला हा सामना सातत्याने बघतो आपण, रंग बदलतो मॅच मध्ये. 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. वेलकम नक्कीच फोटो स्टुडिओच्या माध्यमातून. हा नक्कीच 2 कॅमेऱ्याचं नक्कीच तुम्ही दृश्य बघू शकता. योगीजी देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत, एक चांगले ग्राफर आहेत, फोटोग्राफर आहेत आणि ड्रोन कॅमेरा नक्कीच तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दृश्य नक्कीच मात्र या दरम्यान या स्पर्धेची क्षणचित्र टिपतो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन इथनं मात्र एक्स्ट्रा कव्हरला बीट करून मारण्याचा प्रयत्न. किती चांगली मात्र इथनं बघतो आपण फिल्डिंग सजवली गेली आहे आणि किती चांगलं क्रिकेट आहे या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. शिवशक्ती क्रिकेट संघ काढाव्या टीमच्या माध्यमातून अजून एक मोठा झटका. आता मात्र देवांश इलेव्हन क्रिकेट संघ चिंचपाडा पूर्णपणे बॅकफुटला मॅच मध्ये कमबॅक करत असताना पुन्हा एकदा शिवशक्ती क्रिकेट संघ काढाव. दरम्यान चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि हॅट्रिक बॉल, हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान दिलं जाणार आहे. एक अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला भेटली. कासगाव चषक 2020 आपण एन्जॉय करतो. हॅट्रिकचा बॉल मात्र फुलर लेनच्या माध्यमातून फेकला गेला. दरम्यानची इथनं ही सिंगल धाव दरम्यान कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 16 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जर विचार केला टार्गेट आहे 57चं टार्गेट आहे आणि संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आज आपण आहोत. आज सुपर संडे आणि आज मेगा फायनल. गतीमध्ये मिश्रण अपील करत असताना या दरम्यान बघतो आपण कीपर देखील वेगाने अपील केला. मात्र स्तब्धपणे आमचे अंपायर देखील सज्ज आहेत. 2 मैदानी पंच त्यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा डिसिजन आला नाहीये. संघाची धावसंख्या स्थगित, धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 धावा. सांघिक यश नक्कीच मी तर म्हणेल पहिल्याच बॉलवरती अर्जुन परदेशी बाद झाला. धोक्याची घंटा यावेळेस आता मात्र नक्कीच धावा मिळतील. चांगल्या धावा येणं गरजेचं आहे आणि बॅटकटच्याच माध्यमातून धावा आहेत. कीपर झाले बीट आणि शॉर्ट टडमॅनचा खेळाडू देखील झाला बीट. मिळतील इथनं या 4 धावा. इथे थांबा. तर या दरम्यान आमचे जे आयोजन कमिटी आहे तर निश्चित त्यांनी खूप मेहनत केली आहे. गेल्या महिन्याभरापासून या स्पर्धेची तयारी होती आणि त्या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान होते ते आमचे वैभव चतुरे, समाधान कांबाळे, हर्षद टेंबे, रुपेश राऊत, रवी कांबाळे, सुधाकर राऊत, सुरेश राऊत, विशाल चतुरे, योगेश टेंबे, जितेश टेंबे, अजय मस्कर, अमोल टेंबे, प्रफुल चतुरे, त्याचबरोबर प्रणेश लाणे, हरेश लाणे, भावेश कंबाळे, रोशन कंबाळे, गणेश कंबाळे, दत्ता टेंबे, रमेश टेंबे, मनोहर कंबाळे, जयेश टेंबे या सर्वांचं लाख मोलाचं योगदान राहिलं आहे. त्याचबरोबर दीपक टांडगे, महेश राऊत, महेश कंबाळे, निलेश कंबाळे, श्याम टेंबे, कुशल टेंबे, मनोज टेंबे आणि शिवाजी टेंबे, साईनाथ राऊत, धनेश टांडगे, संजय टेंबे, बाळू राऊत, शिवाजी राऊत हे सुद्धा त्यांचं पार मोलाचं योगदान राहिलं. त्याबरोबर अर्जुन राऊत आहेत, भानुदास टेंबे, हेमंत राऊत, हरेश राऊत, गणेश राऊत आणि धनाजी बैकर या सर्वांची मात्र उत्तम साथ लाभली आहे. ते आमच्या या जाणता राजा कासगाव संघाच्या चषकाला ज्याने लाख मोलाचं योगदान केलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानेन. आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. मात्र उर्वरित 2 षटकामध्ये निश्चित अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल ते देवांश इलेव्हन चिंचपाडा टीमला. ओव्हर टू राहुल भोईर. थँक्यू सो मच.
तर अजूनही मात्र या मॅच मध्ये बारा चेंडू आणि 37 धावेची अजूनही मात्र गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मॅच अजूनही मी तर म्हणेल बॅलन्स आहे. सामना मात्र अजूनही संपला नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे तो मात्र मी तर म्हणेल कधीही कुठल्याही बाजूने मात्र सामना कधीही टर्न होऊ शकतो. असाच क्रिकेट आपण सातत्याने बघितला. 12 चेंडूमध्ये 37 धावा मी तर म्हणेल एवढ्या अवघड देखील नाहीत, मग सोप्या देखील नसतील. क्रिकेट आहे, मग ते क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला मात्र करावं लागेल. मी मागाशी देखील म्हटलं सातत्याने तुम्ही जे काय केलं त्याचा विचार न करता आपल्या नव्याने जे काय करायचं आहे त्याचा विचार सातत्याने करा, जेणेकरून चर्चा तुमच्याच नावाची होईल. मग ते इथनं बघूया कोणता खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करतोय या दरम्यान या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट ना हा षटक खूप महत्वाचा आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करतात. फटका चांगला खेळले, जवळपास काढू उपस्थित नाही, दूरवरनं येतील. मग इथनं क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू लगेचच तिथे मात्र कव्हर केला जाईल. दरम्यान इथनं बघतो आपण सुका होत असताना आणि या 3 धावा. हाच आहे क्रिकेट, आहे क्रिकेटचा दबाव. जिथे 2 धावा झाल्याही नसत्या कम्प्लिटली तिथं आपण बघतो या दरम्यान या धावा इझिली 2 बघितलं गेलं तर 3 झाल्या धावा. चांगल्या प्रकारचे नक्कीच मी तर म्हणेल यावेळेस बॅटिंग आणि चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 3 जाईल पुढे. एकूण 23 धावा स्कोर कार्ड वरती, अजूनही 34 धावा नंतर मॅच मध्ये बनवायचे. 11 चेंडूंचा मात्र अजून एक शिल्लक आहे. ड्रोन सातत्याने तुम्हाला ड्रोन कॅमेरा आमच्या व्यासपीठासमोर पाहायला मिळेल. खूप चांगला नक्कीच टेलिकास्ट देखील सुरू आहे. आउटसाइड एज आहे, मात्र कीपरच्या माध्यमातून बघतो आपण किती चांगला मात्र इथनं प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक इथल्या दरम्यान येईल डॉट चेंडू आता मात्र नक्कीच दबाव वाढवेल देवांश 11 चिंचपाड या टीम वरती. आणि तो दबाव आता मात्र इथनं त्या दबावाला जुगारून चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळावा लागेल चिंचपाड या टीमला. सामना जर चांगला बघायचा असेल प्रेक्षकांना तर इथनं चांगला खेळ होणं गरजेचं आहे. आणि इथनं दोन्ही टीम खूप सारा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. ओव्हर द विकेटने फटका फसला, मिस टायमिंग झालाय. झेलचा कॉल कीपरचा आहे आणि मात्र हा झेल पकडलाय स्वतः यष्टीरक्षकाने. 1 विकेट डाऊन. परतावा लागेल खेळाडूला फलंदाज बाद. चला पोसरी संघाने देखील सज्ज राहायचं आहे. लगेचच सज्ज राहायचं आहे. आपण सेमीफायनलची मॅच देखील लगेचच खेळवणार आहोत. आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनाले अर्थातच मेगा फायनल. वेग कमी घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती थांबली आहे. दरम्यानच्या 23. ओव्हर द विकेटने बागफोड जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण चांगलं झाला. दोन्ही खेळाडू एका सेंडला, एकाला परतावा लागेल. पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि अजून एक सांघिक फलंदाज बाद. नवीन खेळाडू गेल्या मैदानाच्या मध्ये विजय जात आहेत. नाव तर विजय आहे, मात्र टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. आणि या दरम्यान अजूनही 34 धावा मात्र या मॅचमध्ये बनवायचे आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत. दरम्यानचे 8 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. 8 चेंडूने जिंकण्यासाठी 34 धावा. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने इथनं बघतो आपण हाफ ट्रॅकर आहे आणि झेल तर ड्रॉप केला. एवा झेल मग धावा तर इथनं मिळत आहेत. 6 षटकार. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत आणि विजयने पहिल्याच बॉल वरती लगावला हा षटकार. ओव्हर द विकेट ना या दरम्यान लाईन मात्र चुकीची आहे. अंपायरचा इशारा स्वेअर एक्स्ट्रा रन इथनं मात्र मिळते.
आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. दरम्यानच्या 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत मॅच मध्ये. दरम्यान 27 धावा चेंडू शिल्लक आहेत. इथनं 7 चेंडू आणि 27 धावीची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र यावेळेस गुटप्पाचा बॉल फटकात हवेत खेळलेत. जवळपास खेळाडू आहेत मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. हा चौकार. कमी घ्या प्लीज. शिवशक्ती गडाव संघ आपण वेळ कमी घ्यायचा आहे. अजूनही आम्हाला मात्र इथनं दरम्यान मॅच मात्र कंप्लीट करायची. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 धावा बनवायच्या आहेत. आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला चेसिंग मात्र कंपल्सरी करावी लागेल. 6 बॉलमध्ये कंपल्सरी 23 धावा बनवाव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. रामकिनी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 4 षटकार. जर रोहन परदेशीने जर या मॅच मध्ये जर मी तर म्हणेल आता मारले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा 4000चा पारितोषिक. बघा पारितोषिकामध्ये वाढ झाली आहे. 4000 रुपयाचा पारितोषिक आहे. आता बघूया हा पारितोषिक इथनं पटकावतील का. मग आता क्रिकेट आहे. 6 बॉलमध्ये 28 बनवायच्या असताना 28 देखील बनवल्या. रवी म्हात्रे गौरी पडाचा 6 बॉलमध्ये 24 बनवायच्या होत्या त्या देखील त्याच खेळाडूने बनवल्या एका स्पर्धेमध्ये. क्रिकेटमध्ये मी तर म्हणेल कितीही धावा होऊ शकतील त्यासाठी चांगला क्रिकेट खेळावं लागेल. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज आहेत अबी. पहिला बॉल मात्र इथनं पुन्हा फेकावा लागेल. स्वेर अजून 2000 रुपयामध्ये नक्कीच वाढ झाली आहे. एकूण 6000 रुपयाचा पारितोषिक या दरम्यान 4 षटकार मारले तर रोहन परदेशीसाठी मात्र हा पारितोषिक. बघूया मात्र हा पराक्रम करतील का मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा मात्र नक्की चेंडू तर आला होता बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये तो चेंडू. अकुटप्पाचा चेंडू नक्कीच मात्र फेकला गेला. सिंगलच मात्र इथं धाव मिळते आणि विजयासाठी देखील मात्र पारितोषिक आहे. दरम्यान 4 षटकार मारले तर रोख रक्कम 6000 रुपयाचा पारितोषिक रामगिरी यांच्या माध्यमातून हा पारितोषिक असेल. तर बघूया विजय हा पारितोषिक जर पटकावायचा असेल तर षटकार मारावे लागतील. आणि दुसऱ्या बाजूने जी मेहनत आतापर्यंत केली आहे शिवशक्ती गडाव्या टीमने एवढं इझिली ते देखील हा सामना सोडणार नाहीयेत. शेवटपर्यंत ते देखील संघर्ष करतील. चांगले जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी कशी होईल या गोष्टीचा मात्र इथं विचार केला जाईल. 21 ची गरज 5 बॉल शिल्लक. ओव्हर द विकेट बॅक टू द बॉल हिट. मग तिथं खेळाडू आहेत उपस्थित. एक धाव झाली आहे कंप्लीट आणि इथनं फक्त सिंगलने आता मात्र काम जमणार नाहीये. इथं जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त करायचं आक्रमण. 4 चेंडू आता मध्ये शिल्लक आहेत. बनवायच्या 4 बॉलमध्ये 20. 4 चेंडू 20 धावेची गरज. त्या देखील कंपल्सरी. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. ओव्हर द विकेट ना अभि बाकफुटला जाऊन फटका तर मात्र हवेत खेळले. अप्रतिम झेल. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅश मैदानाच्या आतमध्ये या पाहायला मिळते. या दरम्यान पाहायला मिळते आपल्याला शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव्या टीमच्या माध्यमातून बासमन आउट. आता मात्र मॅच नक्कीच शिवशक्ती गडाव या टीमच्या बाजूने येते. जेणेकरून चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 20 धावा. एखादा चमत्कार मात्र हा सामना जिंकून देऊ शकतील. तर बघा आमचे बाळाशेठ कांबळे यांच्या माध्यमातून पारितोषिक स्पर्धेचे आयोजक झेल खूप चांगला पकडला आणि या कॅचसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झाला आहे खेळाडूला. बाळाशेठ कांबळे नक्कीच्या स्पर्धेचे मुख्य आमचे आयोजक आणि अप्रतिम असं व्यक्तिमत्व. यावेळेस फटका तर उडवला हवेत. पुन्हा एकदा मॅच टायमिंग आहे. खेळाडू ते जज करतायत. जजमेंट या दरम्यान चांगला आहे. अजून एक विकेट.
फलंदाज बाद. दरम्यान चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला